गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची 14वी कथा अजरामर अभंगवाणी. चला घरी आता, आवली म्हणाली. करायचे ते केलं. तिच्या डोळ्यात पाणी आले. तू मुलाबाळांना घेऊन घरी जा, आता मी नाही यायचा, तुकोबा म्हणाले. एवढ्यात कान्हासुद्धा आला. तो म्हणाला, दादा, आधी खतपत्र आणि आता अभंग. चला घरी. खतपत्रात आणि या अभंगात खूप फरक आहे कान्होबा. खतपत्रात होती आशा, आसक्ती. या अभंगात आहे जीवनतत्व. हे माझं नाही, हे भगवंतांचं आहे. तेच त्यांनी माझ्या हातून या इंद्रायणीत बुडवायला लावलं का, याचं उत्तर माझ्या पांडुरंगानं द्यावं, तुकोबा म्हणाले. हे उत्तर मिळेपर्यंत हे स्थान मी सोडायचं नाही. माझा निर्धार आहे. मला उत्तर मिळेपर्यंत अन्नत्याग. महादजीपंत म्हणाले, महाराज, आपण न्यायपालन केलेत. त्या पालनासाठी जीवनसंचित आयुष्यभराचं सृजन इंद्रायणीला अर्पण केलं. आता इथं बसून काय उपयोग? आपली भावना, आपलं दुःख मी जाणतो, पण भगवंत यातूनही मार्गदर्शन करतील. आपल्या भक्तीचं सामर्थ्य मोठं आहे. वहिनी, तुमचे कनिष्ठ बंधू सांगतात तसं घरी जावं. संताजी म्हणाला, सख्या, किती आघात सोसलेस तू, किती संकटांना सामोरा गेलास तू. मी बघतोय तुझ्या बाबतीत एक गोष्ट सतत घडली, ती म्हणजे अन्याय. तुझं मन मोठं म्हणून इतकं सोसूनही रागावला नाहीस. प्रतिकारासाठी कोणाच्या अंगावर धावून गेला नाहीस. मित्रा, असा जीव नकोपणाला लावू. चल घरी चल. आता माझा निर्धार ढळायचा नाही. हा प्रश्न माझा आणि त्या गोपाळकृष्णाचा आहे. तुम्ही मला प्रेमानं आग्रह करताय याची मला जाणीव आहे, पण आता माझं समाधान झालं तरच हा तुका माणसात येईल, अन्यथा. बोलता बोलता ते आकाशाकडे पाहू लागले. आकाशाकडे बघून बोलू लागले, देवा पांडुरंगा, मी प्रपंचाची इच्छा धरली नाही. आई, वडील, पत्नी, पोर एकामागून एक गेले, तक्रार नाही केली. धन गेलं, तक्रार नाही केली. अब्रू गेली, तक्रार नाही केली. मी मोह नाही धरला. पण देवा, हे अभंग, हे तर तुझ्या प्रेरणेने झाले. मी ते माझे कसे म्हणू? त्याचं कर्तृत्व माझ्याकडे कसं घेऊ? जे तुझं आहे ते माझ्या हातून बुडवण्याचं महापाप माझ्याकडून करवलंस देवा. का 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 करवलंस? का गा केविलवाणा केलो दिनाचा दिन. काय तुझी हीन शक्ती जालीसे दिसे. लाज येते मना तुझा म्हणविता दास. गोडी नाही रस बोली लिया सारिखी. नाजविली मागे संतांची ही उत्तरे. कळो येते खरे दुजे एकावरुनी. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी. प्रसादा वाचुनी तुमची या विठ्ठला. गावच्या पाटलांनीही विनंती केली. तुकोबा जागेवरून हल्ले नाहीत. तुकोबांनी आपल्या मुखी अन्नाचा कण घातला नाही. आवलीनेही अन्नाचा कण आपल्या मुखी घातला नाही. शेजार पाजाराच्या स्त्रिया आल्या. त्यांनी आवलीला 4 शब्द ऐकवले, पण तुकोबांप्रमाणे आवलीही निर्धारी होती. पतीच्या मुखी अन्न नाही, माझ्या मुखीही अन्न जायचे नाही. कान्ह्या मुलांना घरी नेई, खाऊ पिऊ घाली. सारे परत इंद्रायणी काठी. तुकोबा आवलीजवळ येत. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, बघता बघता 8 दिवस उलटले. तुकोबांचा उपवास सुरू होता आणि त्यांच्या बरोबरीने आवलीचाही. अनेक लोक येऊन विनंती करत, पण दोघांनी आपला निर्धार कायम ठेवला. तुकोबांनी आपली अभंगवाणी इंद्रायणीत बुडवली. ही वार्ता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली. तुकोबांवर आणि त्यांच्या अभंगांवर मराठी माणूस निरतिशय प्रेम करत होता. प्रत्येक मराठी मनात तुकोबांविषयी परमश्रद्धा होती. पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांना ही वार्ता ऐकून धक्का बसला. त्यांनी तुकोबांचे रसाळ कीर्तन ऐकले होते. ते रामकृष्ण हरीचा घोष करत देहूकडे निघाले. बघता बघता देहू गावी इंद्रायणी काठी वारकऱ्यांचा महापूर आला. येईल तो वारकरी तुकोबांना विनवत होता. कळवळून सांगत होता, तुकोबा, उपास सोडा, तुम्ही आम्हाला हवे आहात. लोकांचे आपल्यावरील प्रेम अनुभवून तुकोबांना भरून येत होते. आपल्यासाठी ते इथवर आले, यांचे ऋण मी कसे फेडणार या विचाराने ते जड जड होत होते. त्यांच्या नेत्रांमधून अश्रूंची धार लागली होती. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या.
तुकोबा, तुमचा हा अभंग मला पाठ आहे, एक वारकरी म्हणाला. दुसरा पुढे आला. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा, हा अभंग मला पाठ आहे. तिसरा येऊन म्हणाला, मला सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया, हा अभंग पाठ आहे. एकामागून एक वारकरी पुढे झाले आणि तुकोबांना त्यांचे अभंग ऐकवू लागले. लहानपण देगा देवा, मुंगी साखरे चारवा, संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, कुमुदिनी काय जाणे तो परिमळ, भ्रमर सकळ भोगी तसे, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, मागे बहुता जन्मी हे जी करीत आलो आम्ही, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती, संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे, कायम्या गव्हारे जाणावे हे, अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे, नलगे चंदना पुसावा परिमळ, वनस्पती मेळ हा कारुणी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी, संतांची एकावी प्रेमाचा सुकाळ, नाही तळमळ दुःखलेश, दया क्षमा शांती तेथे देवाची वसती, जोडोनिया धन उत्तम वेफारे, उदास विचारे वेच करी, पराचिया नारी माऊली समान, मानिलिया धन काय वेचे, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुष्ट तयाप्रती काय करी, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तुकोबांचे अभंग वारकरी गाऊ लागले. तुकोबांना सांगू लागले. उपास सोडण्यासाठी विनवणी करू लागले. महादजी पंत तुकोबांसमोर आले. तुकोबांना म्हणाले, तुकोबा, खरोखर तुमची अभंगवाणी इंद्रायणीत बुडली नाही, ती मराठी माणसाच्या हृदयात कोरलेली आहे. तुमची अभंगवाणी चिरंजीव आहे, शाश्वत आहे. तुम्ही आता उपोषण करण्याची आवश्यकता नाही. उठा तुकोबा, उठा. तुकोबांच्या उपवासाचा 13वा दिवस. रामेश्वर भट नागनाथ डोहात स्नान करण्यासाठी उतरले. त्यांच्या संपूर्ण देहाला प्रचंड खास सुटली. त्यांच्या अंगाचा विलक्षण दाह होऊ लागला. वैद्य, काढे, लेप सारे झाले. दाह कमी होईना, जेवण खाण सुचेना. रात्री थोडीशी ग्लानी आली. स्वप्नात ज्ञानेश्वर माऊली. रामेश्वर भटांनी ज्ञानदेवांना नमस्कार केला. ज्ञानेश्वर म्हणाले, रामेश्वर भट, धर्मपीठावर बसून अधर्मी आज्ञा केलीत. तुकाराम महाराज आणि माझ्यात तिळमात्र फरक नाही. ते उच्च भागवत धर्मी आहेत. विठ्ठलाचे परमभक्त आहेत. विठ्ठलाच्या ठाई त्यांच्याविषयी अपरंपार प्रेम आहे. चूक दुरुस्त करा, चुकीची आज्ञा मागं घ्या. अध्यात्मातले परमोच्च अधिकारी आहेत ते. रामेश्वर भट डोळे चोळत उठले. अश्वावरून देहूकडे निघाले. 14व्या दिवसाचा पहाट समय होता. अजून अंधार होता. इंद्रायणी तीरावरील प्रचंड समुदाय झोपेत होता. तुकोबा गात होते. पांडुरंगाला निर्वाणीचा इशारा देत होते. 13 दिवस झाले निश्चक्र करिता, न पवसी अनंता माय बाबा, पाषाणांची खोळ घेऊनी बैसलासी, काय ऋषिकेशी झाले तुझ, तुझवरी आता प्राण मी त्यजीन, हत्या मी घालीन पांडुरंगा, फार विठाबाई धरिली तुझी आस, करीन जीवानाश पांडुरंगा, तुका म्हणे आता मांडिले निर्वाण, प्राण हा सांडीन तुझवरी. शेवटचा चरण झाला आणि सुमधुर बासरीचा आवाज आला. तुकोबा त्या आवाजाच्या दिशेने बघू लागले. स्वयं गोपालकृष्ण तुकोबांसमोर बासरी वाजवत होते. तुकोबांच्या नेत्रांमधून आनंदाश्रू आले. त्यांनी हात सोडले. युगंधराच्या चरणी मस्तक ठेवण्यासाठी उठू लागले. भगवंतांनी त्यांना उठू दिले नाही. प्रसन्न स्मित केले. बघता बघता ते बालरूपात गेले. तुकोबांनी त्यांना वंदन केले. मोठ्या प्रेमाने जवळ घेतले आणि सारे अंतर्धान पावले. तू कृपाळू माऊली, आम्हा दिनांची सावली, न संवरित आली बाळवेशे जवळी, माझे केले समाधान रूप गोजिरे सगुण, निवविले मन आलिंगन देऊनी, कृपा केली जना हाती, पायी ठाव दिला संती,
कळो नये चित्ती दुःख कैसे आहे ते. तुका म्हणे मी अन्यायी, क्षमा करी वो माझे आई. आता पुढे काही तुझं घालू साकडे. एवढ्यात रामेश्वर भट समोर आले. आल्या आल्या त्यांनी तुकोबांच्या चरणांवर डोई ठेवली. तुकोबा, क्षमा करा, मला क्षमा करा, मी चुकलो, मला क्षमा करा. तुकोबांनी त्यांना उठवले. रामेश्वर भटांना तुकोबांचा स्पर्श झाला आणि त्यांच्या अंगाची खाज आणि दाह दोन्ही पार निघून गेले. त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू गळू लागले. ते म्हणाले, तुकोबा, आम्ही त्या दुष्ट मंबाजीचं आणि सालोमालोचं ऐकून अत्यंत अन्यायी आज्ञा दिली. ती आज्ञा आम्ही या उगवत्या सूर्याच्या साक्षीनं मागे घेतो आहोत. अभंग रचना करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. त्रिवार आहे. वारकऱ्यांनी एकमेकांना जागे केले. आनंद वार्ता सांगितली. तुकाराम महाराजांचा जय जयकार केला. रामकृष्ण हरीचा उद्घोष केला. तेवढ्यात इंद्रायणीच्या प्रवाहावर सहस्त्र सूर्यांचे तेज निर्माण झाले. श्वेतवस्त्र धारण केलेली इंद्रायणी देवी प्रवाहावर प्रगट झाली. तिच्या हाती तुकोबांची अभंग गाथा होती. तुकोबा थरथरत उठले. संताजी, कान्ह्या आणि महादजी पंतांनी त्यांना धरून नेले. इंद्रायणी देवीने आपल्या हातातली गाथा तुकोबांच्या स्वाधीन केली. कृतज्ञपणे तुकोबा म्हणाले, देवी, मी आपला ऋणी आहे. माझ्यासाठी आपल्याला कष्ट सोसावे लागले. देवी म्हणाली, नाही तुकोबा, आज मी धन्य झाले. आपली अभंगवाणी माझ्या उदरी राहिली. मी खऱ्या अर्थाने पवित्र झाले. आपण गाथा माझ्या प्रवाहात सोडलीत. भगवंतांनी मला येऊन सांगितलं, देवी इंद्रायणी हे चिरंतन धन आहे. यातल्या अक्षरालाही जलबिंदूंचा स्पर्श होता नाही. साक्षात श्रीकृष्णानं आज्ञा केली. मी किती भाग्यवान. तुकोबांना अभिवादन करून इंद्रायणी प्रवाहात मिळून गेली. तुकोबा साश्रू नयनांनी पाहत राहिले. तुकोबांनी अनंत आकाशाकडे पाहून ईश्वराचे ऋण मानले. थोर अन्याय केला, तुझा अंत म्या पाहिला. जनाची या बोला, साठी चित्त क्षोभविले. भागविलासी केला सिण, अधम मी यातीहीन. झाकुनी लोचन, दिवस तेरा राहिलो. अवघे घालुनी या कोडे, तान भुकेचे साकडे. योगक्षेम पुढे तुझ करणे लागले. उदकी राखिले कागद, चुकविला जनवाद. तुका म्हणे ब्रीद, साच केले आपुले. देहूकर ग्रामस्थांनी मोठी पालखी आणली. तुकोबांना त्या पालखीत बसण्याची विनंती केली. तुकोबांनी साफ नकार दिला. मी अशाश्वत, ही अभंगवाणी शाश्वत. हिची मिरवणूक काढा. एवढ्यात संताजी पुढे आला. तुकोबांनी 13 दिवस काही खाल्ले नव्हते. त्यांच्या मुखात गोडाचे घास भरवले. कान्ह्यानेही घास भरवले. तुकोबांना घास भरवण्यासाठी मोठी गर्दी उडाली. माता भगिनींनी आवलीच्या मुखी घास भरवले. या थोर साध्वी पतिव्रतेने 13 दिवस मुखी अन्नाचा कण घातलेला नव्हता. आवली इंद्रायणीच्या तिरी वैष्णवांचा महापूर पाहत होती. तुकाराम महाराज की जय. पतीचा जय जयकार ऐकत होती. रामकृष्ण हरीचा उद्घोष ऐकत होती. तिचा ऊर आनंदाने भरून आला होता. गुलाल, बुक्का आणि फुलांची उधळण करत मिरवणूक निघाली. पालखीत तुकोबांची अभंग गाथा होती. टाळ मृदंगाच्या तालावर अभंग गाणारे वारकरी आज वेगळीच आनंदानुभूती घेत होते. तुकोबांचे मन भरून पावले होते. तू माऊलीहून मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणियाहुनी पाताळ, कल्लोळ प्रेमाचा. देऊ काशाची उपमा, दुजी तुझ पुरुषोत्तमा. ओवाळुनी नामा तुझ्यावरुनी टाकिलो, तुआ केले रे अमृता, गोड त्याही तू परथा. पाचा तत्वांचा जनिता, सकळ सत्तानायक. काही न बोलुनी आता, उगाच चरणी ठेवितो माथा. तुका म्हणे पंढरीनाथा, क्षमा करी अपराध. धन्यवाद.